की उभा राहून बोलावं तुम्ही बसून ऐकावं तेवढी माझी पात्रता नाही, तरी सुद्धा गावकऱ्यांचं मन मोठं, अंतकरण मोठे माझ्या वडील अंश साधकाला बोलून नारदाची गादी दिलेलं आहे. मी भाग्यवान आहे, दैववान आहे, नशिबान आहे, प्रारब्धवान आहे. तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडलेलं आहे. उभा राहून बोलावं तुम्ही बसून ऐकावं तेवढी माझी पात्रता नसताना सर्व गावकरी मंडळी, सत्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कमिटी असतील किंबहुना मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कमिटी, गावातले सरपंच असतील, उपसरपंच, मेंबर, लहान थोर मंडळी, वयोवृद्ध मंडळी, महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, नव तरुण मंडळी असेल, पंगत देणारे मंडळी असतील किंबहुना भजनी मंडळ असेल, पारेकरी मंडळी असेल, सर्वांनी या ठिकाणी प्रेमानं मला आमंत्रण दिलेलं आहे. येण्याचा योग आला आणि या ठिकाणी आपल्या गावातले गुण व्यक्तिमत्व, त्यांच्या हाताने बरेच गावामध्ये परमार्थ टिकू नये असे असणारे हरिभक्तीपरायण गुरुवर्य धर्मगिरी महाराज, त्यांची उपस्थिती, त्यांच्या गावामध्ये येण्याचा योग आला. नारदाच्या गादीवर त्यांना साष्टांग प्रणिपात करतो आणि सतत संपर्क करणारे आपल्या गावातले गुण व्यक्तिमत्व आदरणीय अरविंद दादा बिरादार असतील, आमचे आदरणीय व्यंकट मामा असतील, सगळ्यांनी प्रेमानं या ठिकाणी बोलवलेलं आहे. येण्याचा योग आला. तिथं आल्याच्या नंतर बरेच गावातले भजनी मंडळ या ठिकाणी दिसलेले, दररोज येणं जाणं करणारे कळताळचे भजनी मंडळ असतील आणि आमचे तुकाराम बाबा कोडगाळवाडीचे भजनी मंडळ असतील आणि इकडून असणारे अनेक आळंदीचे भजनी मंडळ असतील, भगवानवाडीचे भजनी मंडळ असतील, काळगापूरचे भजनी मंडळ असतील. अजून बघा चांगलं सगळे परिचयामध्ये आहेत बरं का. तुमच्या सगळ्यांच्या टाळकऱ्यावर साष्टांग प्रणिपात करतो. माझ्यासोबत आलेले पांडुरंग महाराज असतील आणि या ठिकाणी सतत या भागामध्ये कुठेही कीर्तन असेल तर मला गाव जरी माहिती नसेल तर नेण्याचं काम करतात. आमचे दत्ता भाऊ असतील आणि माझ्यासोबत आलेले आमचे वाहन चालक शिवलिंग आप्पा, त्यांची उपस्थिती आहे. दररोज कीर्तन चालू आहे. जवळजवळ 200-250-300 किलोमीटरचं अंतर असते. काल कीर्तन आदिलाबाद जिल्हा म्हणजे तेलंगणा पार त्या कोण्यामध्ये तिकडे कीर्तन होतं आणि तिथून इथपर्यंत येण्याचं काम म्हणजे मी कीर्तन करतो 2-3 तास 4 तास कीर्तन करेल, याच्यापेक्षा काय नाही. पण मला ज्या कीर्तनापर्यंत येणारा वाहन चालक ते नीट पाहिजे का नाही, तसं आमचं वाहन चालक एकदम व्यवस्थित, काही टेन्शन नाही. मला म्हणतो महाराज तुम्ही कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही आराम कीर्तन झालं की झोपा, तुम्हाला कुठं बी येतो. या म्हणतो वैकुंठ सोडून असा असणारा त्यालाही धन्यवाद. आमचे सगळेच भजनी मंडळ आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे, त्यांनी बरेच 4 महिन्यापासून हात देऊन माझ्या मागं लागले. जे महाराज कधी धनाजी बाबांनी कधी होईल म्हणजे बघा ना, त्यांच्या तब्येतीकडे बघा, माझ्याकडे बघा. देवाने काय दिलं असेल, त्यांच्यामध्ये हाडं नाही, माझ्यामध्ये मांस नाही. माझ्या अंगावरचं मांस तिकडे गेलं, त्यांचे सगळे हाडं माझ्याकडे. प्रयत्न चालू आहे त्यांचं. दररोज कीर्तनामध्ये अनेक प्रकारचे हार आणून देतात. महाराज खाऊन 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 जाड होईल, मी काय जाड होईल ना, धनाजी भाऊ का कमी होईल. सगळे आमचे कोडगाळचे सुद्धा, आळंदीचे सुद्धा आलेले, सगळे आमचा परिचय आहे. सगळ्यांचं वर्णन मस्तक आहे.
आमच्या गुरुजींचं प्रेम फार आहे बरं का. आणि माझ्यावर आहे असं नाही, अनेक वारकऱ्यावर प्रेम आहे. आता मला तर बघा त्यांच्या घरी नेऊन व आवडीचा म्हणून महाराष्ट्रात मिळालं नाही तसलं फेटा आणले. कुठून आणले? मी 10 वर्षापासून बघतो. 10,000 जाऊ द्या, ते फेटा पाहिजे म्हणलो, पण मला मिळालं नाही. त्यांना कोसला फेटा म्हणतात. म्हणजे गुरुवर्य इंगळे बाबा बीडचे, नाहीतर गुरुवर्य ढोक महाराजांनी बांधायचं फेटा त्यांनी आणून मला एका दिवसाला त्यांच्या घरी नेऊन 15,000 खर्च केले. का सांगतो? म्हणजे वारकऱ्यावरचं जिव्हाळा आहे, प्रेम आहे बरं का. त्यांनाही धन्यवाद. आणि आपल्या गावासाठी 2 YouTube चॅनल आणि दररोज तुम्हाला उपस्थिती लावणारे हरिभक्ती परायण आदरणीय मनोभावे गुरुवर्य मनोभावे सेवा YouTube चॅनलचे मालक असणारे आमचे प्रदीप दादा, त्यांची उपस्थिती नारळाच्या गादीवरून त्यांनाही साष्टांग प्रणिपात. सगळ्यांनी त्यांच्या चॅनलवर जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. म्हणजे उद्या जर एखादा महाराज गेला म्हणजे कुठं नाही, दुसऱ्या गावाला गेला तरी महाराज दिसू शकतो बरं का. आणि दुसरं चॅनल असणारे हरिभक्ती परायण आदरणीय आमचे माऊली गायत्री YouTube चॅनल, यांचे मालक धनाजीराव जाधव, त्यांची उपस्थिती आहे. त्यांनाही नारदाच्या गादीवर साष्टांग प्रणिपात आहे. त्यांच्याही चॅनलवर जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, सगळ्यांना विनंती. आणि परवा मी सावळीला गेलो, तिथून मी फोन केले, मला आलेत का नाही माहिती नाही. त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे बालाजी मामा बरं का, त्यांनी भरपूर संपर्क करून त्यांनी त्यांच्या घरी त्यांच्या गावात बोलवते, त्यांनाही धन्यवाद. चला, किती वाजले? 10:30 वाजले. 10:30. अरविंद दादा कुठं? किती वाजेपर्यंत गाडी चालू द्या की? म्हणजे 1 वाजेपर्यंत दुपारचं कीर्तन होईल का? 1 वाजेपर्यंत करावं. आणि या ठिकाणी 2 चॅनल आहेत बरं का. आमची माऊली गायत्री YouTube चॅनल, आणि सगळ्यांनी त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि इकडून असणारे मनोभावे सेवा YouTube चॅनलवर का. आणि त्यांनी तर दररोज तुमच्याकडे यायला लागले. त्यांच्याही चॅनलला सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना विनंती. जाता जाता भगवंताला एक प्रार्थना करतो, देवा या गावातल्या लोकांनी 11 वर्षापासून तन मन धनानं अखंड हरिनाम सप्ताह करतात. तुला या सेवकाशी एक प्रार्थना आहे, सगळ्या गावकरी मंडळीला सुखानं ठेव, आनंदानं ठेव, प्रेमानं ठेव. अंतकरणातले एखादा काळ कपट असेल तर काढून टाक. सगळ्याच्या अंतकरणामध्ये प्रेम भरव. आणि या गावातला अखंड हरिनाम सप्ताह हे 11 झाले. पुढच्या वर्षी 12वा होईल, 13वा होईल, 15वा होईल, 25वा होईल, 50वा होईल, 75वा होईल, 100वा होईल. असं नाही, या गावातला अखंड हरिनाम सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून ठेवा असं भगवंताला एक प्रार्थना करतो.